नमस्कार. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचा निबंधक म्हणून मी आपलं स्वागत करतो. माझं नाव श्रीनंद लक्ष्मण बापट. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर ही संस्था दिनांक 6 जुलै 1917 या दिवशी स्थापन झाली. म्हणजेच आता संस्थेच्या स्थापनेला 103 वर्ष पूर्ण होत आहेत. ही संस्था ज्यांच्या नावाने स्थापन झाली ते सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर. सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे पहिल्या पिढीतले संशोधक होते. त्यांचा जन्म 6 जुलै 1837चा, म्हणजेच त्यांच्या 80व्या वाढदिवशी संस्थेची स्थापना झाली. सर भांडारकर हे मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी. आपल्याला माहिती आहे मुंबई विद्यापीठ हे 1857 साली स्थापन झालं. त्याच्या पहिल्या बॅचचे ते ग्रॅज्युएट होते आणि अत्यंत अभ्यासू होते. ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यांची नियुक्ती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एका शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून झाली. त्यानंतर काही काळाने त्यांना मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये अध्यापनासाठी संधी देण्यात आली. त्यानंतर पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये ते प्राध्यापक म्हणून होते. त्याच काळात त्यांचं मुख्य म्हणजे समाज सुधारणेचं सुद्धा काम चालू होतं. त्यामुळे आपल्याला भांडारकर हे जसे विद्वान म्हणून माहिती आहेत तसेच समाजसुधारक म्हणूनही माहिती आहेत. आणि सर भांडारकरांच्या कारकिर्दीची जी अखेर आहे म्हणजे शिक्षक प्राध्यापक म्हणून, तर ती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून झाली. मुंबई विद्यापीठाचे ते दुसरे भारतीय कुलगुरू होते 1892-1893 मध्ये. आणि ते निवृत्त झाले. त्याच्यानंतर पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये त्यांचं तैलचित्र हे ब्रिटिश सरकारने लावलं. मुंबईचे त्यावेळेचे जे गव्हर्नर होते लॉर्ड हॅरिस म्हणून, त्यांच्या हस्ते त्या तैलचित्राचं अनावरण झालेलं होतं. ते तैलचित्र आज भांडारकर संस्थेमध्ये आहे. आणि सर भांडारकरांचं एक दुसरं वैशिष्ट्य होतं. ते फार मोठे संशोधक होते आणि प्राचीन भारतीय वाङ्मय, त्याच्यानंतर धर्म, तत्त्वज्ञान, नाणी, शिलालेख, इतिहास अशा त्यावेळच्या पुरातत्वामध्ये ज्या ज्या काही सगळ्या शाखा होत्या त्या सगळ्या शाखांवर त्यांनी उदंड लेखन केलेलं आहे असं आपल्याला दिसतं. आणि ज्याला पायनियरिंग, अगदी नव्याने नव्या मनोतील नव्या दमाचा मी शूरशिपाई आहे असं ज्यांच्या बाबतीत म्हणावं असे ते संशोधक होते. आणि हे त्यांचं जे लेखन आहे सगळं तर ते 4 खंडांमध्ये पुनः प्रकाशित झालेलं आहे आणि ते उपलब्ध आहे. सर भांडारकरांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते अत्यंत विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. सर्वसामान्यपणे असं असतं की जे चांगले शिक्षक असतात ते प्रशासक म्हणून चांगले नसतात, किंवा जे चांगले प्रशासक असतात ते संशोधक म्हणून चांगले नसतात. असे त्या 3 गोष्टी आहेत, शिक्षक, प्रशासक आणि संशोधक. तर ह्या तिन्ही गोष्टी एकत्र असणारी मंडळी ही फार थोडी असतात आणि सर भांडारकर हे त्याच्यापैकी एक होते. दुसरे एक आणखी वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं आरोग्य हे अत्यंत चांगलं होतं आणि त्यांना 87 वर्षाचं आयुष्य हे लाभलं. लोकमान्य टिळकांचे ते शिक्षक होते किंवा प्राध्यापक होते त्या काळामध्ये. आणि समाज सुधारणेच्या वगैरे कार्याच्या बाबतीमध्ये जरी लोकमान्य टिळकांमध्ये आणि भांडारकरांमध्ये मतभेद असले तरी सुद्धा ते एकमेकांना अतिशय मानत होते आणि एकमेकांच्या कार्याबद्दल त्यांना आदर होता. याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. आता ह्या सगळ्या त्यांच्या गुणांमुळे त्यांना खूप मोठी विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा लाभली. त्यामुळे ते प्रशासक होते, ते चांगले शिक्षक होते, ते अत्यंत चांगले संशोधक होते, ते दीर्घायुषी होते. आणि ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला की त्यांच्या विद्यार्थ्यांनी असं ठरवलं की त्यांच्या 80व्या वाढदिवशी म्हणजे 6 जुलै 1917 या दिवशी त्यांच्या नावाने संशोधन संस्थेची स्थापना करायची आणि तीही स्थापना झाली. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर हे भारतीयांनी प्राच्यविद्येच्या म्हणजे पूर्वेकडच्या म्हणजे युरोपच्या दृष्टीने पूर्वेकडच्या अशा देशांच्या इतिहास आणि संस्कृतीच्या अभ्यासासाठी ज्या काही संस्था स्थापन झाल्या त्यातली भारतीय लोकांनी स्थापन केलेली पहिली संस्था. प्राच्यविद्येच्या अभ्यासासाठी
भारतीय लोकांनी किंवा सर्वसामान्य लोकांनी स्थापन केलेली ही पहिली संस्था आहे. संस्थेचे जे संस्थापक होते श्रीपाद कृष्ण बेलवलकर, तर ते त्यावेळेला 35 वर्षाचे होते फक्त. तर त्यांनी मोठ्या धडाडीने हे सगळं काम सुरू केलं. काम अतिशय अवघड होतं. त्याचं कारण की त्यावेळेला आपल्याला माहिती आहे पहिलं महायुद्ध सुरू होतं आणि त्यामुळे खूप महागाई आणि सामाजिक अशा स्वरूपाची अस्थिरता अशा अनेक गोष्टी होत्या. त्या सगळ्यातून संस्थेचं हे काम सुरू झालं. आणि संस्थेच्या स्थापनेच्या पहिल्याच दिवशी सर रामकृष्ण गोपाळ भांडारकरांनी त्यांचा स्वतःचा 2700 पुस्तकांचा अत्यंत मौल्यवान संग्रह संस्थेला दिला. आता पहा काय आहे ते, ती पुस्तकं भांडारकर संस्थेमध्ये आली त्याच गोष्टीला आता 103 वर्ष झाली. त्यामुळे त्यातलं प्रत्येक पुस्तक किमान 103 वर्ष जुनं आहेच. आणि मग सर भांडारकरांनी हे दिल्यानंतर अनेक विद्वानांनी, प्रकाशकांनी, लेखकांनी आजवर संस्थेला त्यांची पुस्तकं ही दिलेली आहेत. आणि शिवाय संस्थेने पण काही खरेदी केलेली आहे. ह्या सगळ्या अनुषंगाने आज संस्थेचं जे ग्रंथालय आहे त्याच्यामध्ये 1,54,000 पुस्तकं आहेत. आणि पुण्यातल्या अत्यंत नावाजलेल्या महत्त्वाच्या ग्रंथालयांपैकी ते एक ग्रंथालय. दुसरी एक बाब अशी की त्यावेळचे जे हे सगळी संस्थापक मंडळी जी होती, श्रीपाद कृष्ण बेलवलकर होते, त्याच्यानंतर न. सरदेसाई म्हणून होते, किंवा नंतर शंकराचार्य म्हणून प्रसिद्धीला आलेले कुर्तकोटी शंकराचार्य म्हणून प्रसिद्धीला आलेले डॉक्टर कुर्तकोटी होते, किंवा त्यांचं त्यावेळेचं नाव लिंगेश महाभागवत असं होतं. तर ही सगळी फार धडाडीची मंडळी होती, धाडसी होती. त्यांनी संस्थेसाठी जागा विकत घेतली, इमारती बांधण्याचं काम सुरू झालं. पण त्याचबरोबर त्यांनी मुंबईचे त्यावेळेचे जे गव्हर्नर होते, त्यांचं नाव होतं लॉर्ड विलिंग्डन, ज्यांच्या नावाने सांगलीला कॉलेज आहे आपल्याला माहिती आहे. तर लॉर्ड विलिंग्डनना ते जाऊन भेटले आणि त्यांनी असं सांगितलं की ब्रिटिश सरकारचा एक हस्तलिखितांचा संग्रह आहे आणि तो संग्रह हा त्याच्याकडे जरा अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तर जर सरकारने तो संग्रह भांडारकर संस्थेला दिला तर आम्ही त्याची नीट काळजी घेऊ असं त्यांनी सांगितलं. आणि लॉर्ड विलिंग्डननी ते मान्यही केलं आणि त्याप्रमाणे सरकारी ती हस्तलिखितं जी होती, ज्यांची संख्या जवळजवळ 17,000 इतकी आहे, ती हस्तलिखितं भांडारकर संस्थेमध्ये आली. त्या हस्तलिखित संग्रहामध्ये भांडारकर संस्थेने गेल्या 100 वर्षामध्ये जवळजवळ 11,000 हस्तलिखितांची भर घातली आहे. आणि आता आमचा हस्तलिखित संग्रह हा 28,000 पोथ्यांचा झालेला आहे. आता ह्या पोथ्या ही संख्या काही फार मोठी नाही आहे. देशात लाखो हस्तलिखितं असलेले अनेक संग्रह आहेत. पण हा संग्रह महत्त्वाचा अशासाठी आहे की विविध ठिकाणं आणून अत्यंत निवडून गोळा करून आणलेली हस्तलिखितं या संग्रहामध्ये आहे. आणि ती आणणारी माणसं ही फार मोठी विद्वान माणसं होती. म्हणजे जॉर्ज ब्युलर होता त्याच्यामध्ये, किंवा पीटरसन नावाचा एक मोठा विद्वान होता, किलहॉर्न नावाचा विद्वान होता, स्वतः सर भांडारकर होते, आणखी असेच काही विद्वान होते, काथवटे नावाचे एक विद्वान होते, घाटे नावाचे एक विद्वान होते. त्यांनी तो संग्रह गोळा करून आणलेला आहे आणि त्यामुळे तो अत्यंत महत्त्वाचा संग्रह आहे. आणि पुढे या संग्रहामध्ये भर घालण्याचं काम संस्थेचे क्युरेटर त्यावेळेचे जे होते, त्यांचं नाव P.K. गोडे, परशुराम कृष्ण गोडे. तर त्यांनी हे काम केलं आणि त्यांनी नुसती हस्तलिखितं जमवली असं नाही, तर त्यांनी संपूर्ण हस्तलिखित संग्रहाची नीट रचना केली. आणि ती रचना करता करताच त्यांना विषय सुचले असावेत आणि त्यांनी त्या सगळ्या हस्तलिखितांच्या आधारे एकूण 474 संशोधन निबंध हे त्यांच्या कारकिर्दीमध्ये लिहिले आणि ते अत्यंत महत्त्वाचे निबंध आहेत. गोडे हे 1961 नंतर पर्यंत इथे कार्यरत होते. त्यांच्यानंतर कुसाळकर, जे प्रसिद्ध इंडॉलॉजिस्ट म्हणून आपण त्यांना ओळखतो, द कुसाळकर, ते क्युरेटर होते. नंतर अनेक प्रसिद्ध किंवा महत्त्वाची माणसंही इथे क्युरेटर म्हणून त्यांनी काम केलं. आणखी एक गोष्ट अशी की इन्स्टिट्यूटने महाभारताच्या संशोधनाचा एक मोठा प्रकल्प हा हातामध्ये घेतला. आणि महाभारताचा प्रकल्प हातात घेतला तो वस्तुतः जर्मनीत त्यापूर्वी सुरू झाला होता. पण त्या मंडळींच्या लक्षात आलं की हा आपल्याला काही जमण्यासारखं नाही आहे हे काम, म्हणून त्यांनी ते सोडून दिलं होतं. तो प्रकल्प भांडारकर संस्थेने हातात घेतला आणि तो हातात घेतला त्याच्या मागची प्रेरणा संस्थेच्या त्यावेळच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि औंध या संस्थानाचे
सातारा जिल्ह्यातल्या औंध ह्या संस्थानाचे अधिपती जे होते श्रीमंत बाळासाहेब पंत प्रतिनिधी, त्यांची प्रेरणा आणि त्यांचं आर्थिक सहाय्यसुद्धा या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात लाभलं होतं. आणि त्या प्रकल्पाच्या अंतर्गत महाभारताच्या एकूण जवळजवळ 1,500 पोथ्या संस्थेने देशाच्या नव्हे तर जगाच्या विविध भागांमधून मिळवल्या, गोळा केल्या, त्यांची छाननी केली आणि त्यातल्या 734 हस्तलिखितांवर आधारित असलेली क्रिटिकल एडिशन ऑफ द महाभारत ही निर्माण झाली. तो प्रकल्प 48 वर्ष चालू होता. तो प्रकल्प 1918 साली सुरू झाला, तो 1966 सालापर्यंत चालू होता. आणि त्या कामासाठी संस्था जगात आज ओळखली जाते. आणखी एक काम असं झालं की पांडुरंग वामन काणे हे अत्यंत प्रसिद्ध असे मुंबईतले वकील होते आणि त्यांचा धर्मशास्त्राचा गाढा अभ्यास होता. त्यांनी हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र या ग्रंथाची रचना करायला सुरुवात केली साधारण 1920 सालाच्या नंतर केव्हा तरी. आणि तो संग्रह भांडारकर संस्थेने प्रकाशित करावा असं त्यांनी इच्छा प्रदर्शित केली. त्याप्रमाणे भांडारकर संस्थेने तो ग्रंथ प्रकाशित केला. आणि तो ग्रंथ म्हणजे त्याचे एकूण 5 खंड आहेत. त्याच्यापैकी 3 खंड असे आहेत की जे 2-2 भागांमध्ये आहेत. एकूण याचा अर्थ ती 8 पुस्तकं आहेत. त्या सगळ्यांची मिळून पृष्ठसंख्या ही 6,200च्या पेक्षा जास्ती आहे. आणि पावा काण्यांनी त्या ग्रंथाच्या लेखनासाठी वापरलेले जे संदर्भ आहेत त्या संदर्भांचीच यादी काहीशे पानांची असं म्हणायला काही हरकत नाही. तर ते प्रचंड मोठं जगडव्याळ काम हे त्यांनी पूर्ण केलं. आणि आज तुम्ही पाहिलं तर अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत सुद्धा पावा काण्यांच्या हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्राचा संदर्भ हा घेतला जातो आणि तो अधिकृत मानला जातो. आत्ताचा जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल होता अयोध्या प्रश्नाच्या संदर्भातला, त्यात सुद्धा हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्राचा उल्लेख त्यांनी केलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. हे जे काम आहे हे करणारे काणे हे राज्यसभेमध्ये विद्वान म्हणून नियुक्त सदस्य होते. ते घटना समितीचे सल्लागार होते. आणि डॉक्टर आंबेडकरांच्या राजीनाम्यानंतर असं सांगितलं जातं की डॉक्टर काण्यांना पंडित नेहरूंनी कायदा मंत्री म्हणून माझ्या मंत्रिमंडळात या असं निमंत्रण दिलं होतं. तर काणे असं म्हणाले की मंत्री अनेक लोक होऊ शकतील, परंतु हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र दुसरं कोणी लिहिणार नाही, त्यामुळे मी काही येणार नाही मंत्रिमंडळात. आणि ते गेले नाहीत. आणि ते काम जे आहे ते 1962 साली पूर्ण झालं. आणि 1964 साली त्यावेळेचं भारतरत्न हा जो सर्वोच्च आपला नागरी सन्मान आहे तो काण्यांना त्या ग्रंथाकरता देण्यात आला. अनेक थोर माणसांना त्यांच्या अत्यंत मोठ्या कार्याकरता आत्तापर्यंत भारतरत्न ही पदवी दिली गेली आहे. पण एखाद्या ग्रंथाच्या लेखनाकरता भारतरत्न ही सर्वोच्च पदवी कोणाला देण्याचं हे पहिलं आणि आत्तापर्यंतचं एकच उदाहरण आहे. त्यामुळे इतकं त्याचं महत्त्व आणि थोरवी त्याची आहे. संस्थेला जे नेतृत्व लाभलं ते राणा दांडेकर नावाच्या अत्यंत प्रख्यात अशा संशोधकाचं लाभलं. राणा दांडेकर हे भारत सरकारच्या संस्कृत कमिशनचे सुद्धा सचिव होते. त्याचं सचिवालय भांडारकर संस्थेमध्ये होतं त्यामुळे. आणि त्यांनी एक वैदिक बिब्लिओग्राफी म्हणजे वेदांवरती संशोधन जे काही जगभरामध्ये चालतं त्या संशोधनाच्या संदर्भातली सूची करण्याचं काम हे सुरू केलं. त्याचे 6 खंड प्रकाशित झाले. त्या 6 खंडांची एकूण पृष्ठसंख्या जवळजवळ 7200च्या आसपास आहे. अशी मोठी मोठी कामं ही संस्थेमध्ये झाली. त्याचबरोबर संस्थेने एक ॲनल्स नावाचं रिसर्च जर्नल हे प्रकाशित करायला सुरुवात केली. आणि 6 जुलैला म्हणजे 6 जुलै 2020 या दिवशी आम्ही त्याचा 97वा खंड प्रकाशित करणार आहोत. 98व्या खंडाचं काम मुळात सुरू झालेलं आहे. त्यामुळे नियमितपणे चालणारी जी थोडी संशोधन नियतकालिक आहेत त्याच्यामध्ये या संशोधन नियतकालिकाचा समावेश हा होतो असं आपल्याला दिसेल. त्याचबरोबर संस्थेने अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषद ऑल इंडिया ओरिएंटल कॉन्फरन्स या नावाची एक परिषद स्थापन केली. आणि त्या परिषदेची आत्तापर्यंत 50 अधिवेशनं ही झालेली आहेत. आणि तेही काम दर एकाआड एक वर्षी ते काम हे चालू असतं. आणि ती परिषद ही अनेक नव्या विद्वानांना एक व्यासपीठ म्हणून अत्यंत महत्त्वाचं ठरलेलं आहे. त्याचबरोबर आता संस्थेने जशी ही आत्ता मी सांगितलेली प्रकाशनं केली त्याचबरोबर संस्थेचा स्वतःचा एक प्रकाशन विभाग आहे.
त्याच्यामधून आत्तापर्यंत जवळजवळ 400 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्याच्यापैकी जवळजवळ 270 पुस्तकं ही आत्ता उपलब्ध आहेत आपल्याकडे विक्रीसाठी. आणि ती त्यांना ISBN क्रमांक मिळालेले आहेत. ती आता ॲमेझॉनवर सुद्धा आपल्याला मिळू शकतात. तर ते एक काम आहे. आपण मगाशी ग्रंथालयाच्या संदर्भात बोललो, तर ग्रंथालयामध्ये 1,54,000 पुस्तकं ही आहेत आपल्याला माहिती आहे. त्यातल्या निवडक 25,000 पुस्तकांना डिजिटल स्वरूप देऊन ती लोकांना उपलब्ध करून देण्याचं काम हे संस्थेने गेल्या जवळजवळ 4-5 वर्षात केलेलं आहे. आणि योजना अशी आहे की 25,000 पुस्तकं ती करायची. त्याच्यापैकी जवळजवळ 8,500 पुस्तकं ही आता आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. वेबसाईटचं नाव आहे borilib.com, www.borilib.com. त्याचबरोबर असं आहे की ऑनलाईन कोर्सेस हे संस्थेने आता सुरू केले आहेत. गोष्ट अशी आहे की संस्थेने काहीतरी अभ्यासक्रम करून लोकांपर्यंत प्राच्यविद्या आणि संशोधनाचं सगळं जे काम आहे ते पोचवावं अशी कल्पना गेल्या वर्षी प्रथम मांडली गेली. आणि तेव्हा काही हे आत्ताचं कोरोनाचं संकट वगैरे काही नव्हतं. त्यामुळे ते कोर्सेस संस्थेच्याच ऑडिटोरियममध्ये होऊ शकतील किंवा सभागृहामध्ये होऊ शकतील अशी कल्पना होती. परंतु प्रत्यक्षात हे संकट आल्यानंतर आता ते सगळे जे कोर्सेस आहेत ते आपण ऑनलाईन पद्धतीने आता सुरू केलेले आहेत. आणि इंट्रोडक्शन टू इंडियन हेरिटेज या स्वरूपाचा एक कोर्स हा आपण पहिल्यांदा आखला. त्याच्यामध्ये एकूण 24 व्याख्यानं आणि नंतर समारोप अशा स्वरूपाचा तो कोर्स होता. आणि मग प्राचीन भारतीय इतिहास, मग मध्ययुगीन थोडासा इतिहास, त्यानंतर प्राचीन भारतीय वाङ्मय, धर्म, तत्त्वज्ञान, कला, स्थापत्य, विज्ञान किंवा त्याचबरोबर भारताचं नैसर्गिकसुद्धा जी काही साधनसंपत्ती आपल्याकडे आहे त्या संदर्भामध्ये असणारी काही व्याख्यानं, असा सगळा तो 24 तासांचा अभ्यासक्रम हा संस्थेने सुरू केला. आणि तो एप्रिल महिन्यामध्ये शेवटी सुरू केला. आणि त्याला इतका चांगला उत्तम प्रतिसाद मिळाला की त्यामुळे तो अभ्यासक्रम आपल्याला परत एकदा चालवायला लागला लोकाग्रहास्तव. त्यामुळे त्याची दुसरी बॅच झाली. ती दुसरी बॅच होता होता असं लक्षात आलं की नाही, आणखी लोकांना तो हवा आहे, म्हणून त्याची तिसरी बॅच ही चालवली गेली आणि ती नुकतीच संपलेली आहे. आणि आता संस्थेने ह्या सगळे हे जे विषय आपण पाहिले तर त्याच्यातली 5 विषयांचे निवडक काही विद्वान त्यांनी दिलेली निवडक विषयांची व्याख्यानं अशा स्वरूपाचे 5 कोर्सेस एकेका आठवड्याचे असे आता संस्था सुरू करते. आणि ते 13 तारखेला आपले सुरू होतील, म्हणजे पुढच्या सोमवारी सुरू होतील. आणि या अभ्यासक्रमांमध्ये पहिल्यांदा प्राचीन भारतीय चित्रकला आणि वस्त्र म्हणजे पेंटिंग आणि टेक्स्टाईल याच्यावरचा एक 6 दिवसाचा अभ्यासक्रम आहे, तो 13 तारखेला सुरू होईल. त्याच्यानंतर पुढचे जे अभ्यासक्रम आहेत तर त्याच्यामध्ये कला आणि स्थापत्याचा अभ्यासक्रम आहे, तो 6 लेक्चर्सचा अभ्यासक्रम आहे. त्याच्यानंतर प्राचीन भारतीय अभिलेख म्हणजे शिलालेख आणि ताम्रपट की जे इतिहासाचे फार मोठे जी साधनं आहेत तर त्याच्यावरचा एक अभ्यासक्रम हा होईल. त्याच्यानंतर प्राचीन भारतीय नाणी या विषयावरचा एक अभ्यासक्रम होईल. आणि सगळ्यात शेवटी आपल्याकडची हस्तलिखितांची सगळी परंपरा आणि त्यांचं जतन करण्याची पद्धत वगैरे या सगळ्याच्या विषयावर हे अभ्यासक्रम होतील. त्यामुळे ते अभ्यासक्रम सोमवारपासून ते शनिवारपर्यंत म्हणजे 13 तारखेपासून 18 तारखेपर्यंत, त्याच्यानंतर 20 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत अशा पद्धतीने ते अभ्यासक्रम हे चालणार आहेत. आणि त्याच्यामध्ये अत्यंत नामवंत उत्तम विद्वान हे सहभागी असतील, त्यांची व्याख्यानं असतील, त्याच्यावर प्रश्नोत्तरं होऊ शकतील. आणि एकूण ह्या विषयातलं आपल्याला ज्ञान आणि आवड ही वाढण्याच्या दृष्टीने त्याचा आपल्याला उपयोग होईल. आत्ताचा जो अभ्यासक्रम झाला त्याच्यामध्ये डेक्कन कॉलेजचे माजी चान्सेलर म्हणजे कुलपती डॉक्टर गोबम देगलूरकर हे त्याच्यामध्ये सहभागी होते. त्याच्यानंतर नामवंत भूगर्भशास्त्रज्ञ श्रीकांत कार्लेकर हे त्याच्यात होते. पर्यावरणाचे तज्ज्ञ पुणेकर हे त्याच्यामध्ये सहभागी होते. अशी मोठी मोठी माणसंही त्याच्यामध्ये सहभागी होती. आणि भांडारकर संस्थेच्या सुद्धा नियामक परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप आपटे यांनी
त्याच्यामध्ये प्राचीन भारतीय आहार या विषयावरती अत्यंत उत्तम व्याख्यान दिलं आणि सगळ्यात शेवटी संस्थेचे नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि नामवंत उद्योगपती अभय फिरोदिया यांनी जे व्याख्यान दिलं ते प्राचीन भारतीय श्रमण संस्कृती म्हणजे संन्यासी लोकांची संस्कृती या विषयावरती ते व्याख्यान होतं आणि त्यांनी ह्या सगळ्या अभ्यासक्रमाचा समारोप झाला होता. तर तसेच अत्यंत नामवंत विद्वान आणि त्यांची व्याख्यानं ही या अभ्यासक्रमामध्ये होणार आहेत आणि संस्था हे उपक्रम पुढे आणखी चालू ठेवणार आहे. त्यामुळे संशोधनाच्या बरोबरच या क्षेत्रामध्ये ज्याला आजच्या भाषेमध्ये जाणीव जागृती असं म्हणतात, तर ती जाणीव जागृती आणि त्याचबरोबर लोकांना प्रत्यक्ष मुळामधलं जे काही मटेरियल आहे ते प्रत्यक्ष उपलब्ध करून देऊन त्याच्या साहाय्याने अभ्यास करण्याची लोकांची प्रवृत्ती वाढवणं असा या अभ्यासक्रमांचा एकूण उद्देश आहे. आणि हे आत्तापर्यंतचं भांडारकर संस्थेचं सगळं कार्य आहे. 103 वर्षाची ही संस्था आहे, पण ती आता नव्या युगामध्ये नव्या पद्धतीने प्रवेश करते. गेल्याच वर्षी इन्फोसिस फाउंडेशननी भांडारकर संस्थेला संशोधनासाठी एक मोठी देणगी ही दिलेली आहे आणि ती पुढच्या 5 वर्षासाठी असणार आहे. आणि त्याच्यातून संस्थेमध्ये काही नामवंत विद्वानांची नियुक्ती ही झालेली आहे. उदाहरणार्थ अत्यंत ख्यातनाम संस्कृतज्ञ डॉक्टर वेंपटी कुटुंब शास्त्री जे राष्ट्रीय संस्कृत संस्थानाचे कुलपती म्हणजे कुलगुरू होते किंवा त्यांच्यानंतरचे कुलगुरू डॉक्टर राधावल्लभ त्रिपाठी हे भांडारकर संस्थेमध्ये इन्फोसिस फाउंडेशन चेअरवर आणि कर्नाटक चेअर नावाची त्यांनी जी दिलेली चेअर आहे त्याच्यावरती ते कार्यरत आहेत. त्याचबरोबर डॉक्टर अशोक अकलूजकर, त्याच्यानंतर डॉक्टर प्रदीप गोखले, डॉक्टर श्रीनिवास पाडीगार यांच्यासारखे अत्यंत नाणावलेले देशभरातले जगभरातले विद्वान हे इथे येऊन काही संशोधनाचं काम करणार आहेत. आणि त्याचबरोबर संस्थेने स्वतःचेही 3 संशोधन प्रकल्प हे हातामध्ये घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये एक भागवत पुराण ह्या ग्रंथाच्या सर्वांगीण संशोधनाचा एक प्रकल्प आहे. तो त्याचे प्रमुख हे डॉक्टर श्रीकांत बहुलकर आहेत. आणि त्याचबरोबर संस्थेची जी हस्तलिखित आहेत त्याची एक विशिष्ट प्रकारची सूची करायला लागते, त्याला वर्णनात्मक सूची असं म्हणतात, डिस्क्रिप्टिव्ह कॅटलॉग. तर तो डिस्क्रिप्टिव्ह कॅटलॉग करण्याचं काम हेही संस्थेचं एकूण 4-5 विषयांचं आता त्या अनुषंगाने सुरू आहे. मग त्याच्यामध्ये न्यायशास्त्र म्हणजे लॉजिक, त्याच्यानंतर मीमांसा, त्याच्यानंतर रामायण, महाभारत आणि पुराणं यांच्या संदर्भातले अत्यंत मोठे डिस्क्रिप्टिव्ह कॅटलॉग्स करण्याचं काम हे चालू आहे. त्यातला रामायण महाभारत पुराण हे जे आहे त्याचं काम डॉक्टर अमृता नातू यांच्याकडे आहे आणि न्याय आणि मीमांसा याचा जो कॅटलॉग तयार करतायत ते प्रसिद्ध न्यायशास्त्रातले प्रसिद्ध विद्वान डॉक्टर देवदत्त पाटील आणि त्यांच्या पत्नी या ते काम करता आहेत. आणि त्याचबरोबर एक कदंब राजवंशाच्या अभिलेखांचा एक प्रकल्प ह्या संस्थेमध्ये सुरू आहे. कदंब हा राजवंश आपल्याला माहिती आहे, उत्तर कर्नाटक आणि गोव्यातला तो राजवंश होता आणि त्यांचा इतिहास हा फार मोठा व्यापक इतिहास आहे आणि त्यांचे खूप शिलालेख आणि ताम्रपट उपलब्ध आहेत. तर त्याच्या सगळ्या एकत्रीकरणाचा आणि त्या इतिहासाच्या अभ्यासाचा तो दुसरा प्रकल्प आहे आणि त्याचं दायित्व हे माझ्याकडेच आहे. तेव्हा अशा पद्धतीने हे संस्थेचं काम आता सुरू आहे, ते आणखी बहरत आहे. संस्थेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट असं ज्याला म्हणता येईल अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आता सुरू आहेत. एक मोठं जवळजवळ 1,500 लोक बसू शकतील अशा प्रकारचं ॲम्फी थिएटर हे संस्थेमध्ये निर्माण होत आहे. त्याचं काम हे नियामक परिषदेचे अध्यक्ष श्रीयुत अभय फिरोदिया यांच्या देणगीमधून आत्ता सुरू आहे. तेव्हा अशा प्रकारची ही संस्था आहे. ही संस्था हा पब्लिक ट्रस्ट आहे. संस्थेचा तशा अर्थाने ती शासकीय संस्था नाही आणि ती संपूर्णपणे लोकाश्रयावर चालणारी संस्था आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांचं संस्थेमध्ये स्वागत आहे. आत्ताचं जे सगळं कोविडचं संकट आहे त्या संकटाच्या अनुषंगाने जेवढ्या मर्यादा येतील त्या सांभाळून आणि ते संकट दूर झाल्यानंतर प्रत्यक्षामध्ये मुक्तपणे आपल्याला संस्थेमध्ये आपण अवश्य यावं, ती पाहावी, तिचं कार्य पाहावं आणि त्याचबरोबर त्याला सहकार्यसुद्धा करावं असं मी आवाहन करतो. धन्यवाद.